2015 मध्ये एका निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या आणि त्यानंतर तब्बल 9 वर्षांनी घेतलेल्या बदल्याची ही हृदयद्रावक कथा आहे। 2015 मध्ये शाळेत जाणाऱ्या एका मुलीला ओंकार नावाच्या तरुणानं निर्जन ठिकाणी गाठून तिच्यावर अत्याचार केला होता। या क्रूर घटनेमुळे त्या चिमुकलीवर मृत्यू झाला। आपल्या पोटच्या गोळ्याचा अशा अकाली आणि भयावह जाण्यानं वडिलांना मोठा धक्का बसला आणि काही दिवसातच त्यांचाही मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लवप्रीत नावाच्या अवघ्या 10 वर्षाच्या मुलावर पडली। आपल्या बहिणीच्या मृत्यूनं आणि वडिलांच्या जाण्यानं लवप्रीतच्या मनावर खोलवर जखमा झाल्या होत्या, ज्या काळाच्या ओघात भरण्याऐवजी सुडाच्या भावनेत रूपांतरित झाल्या। आरोपी ओंकारला सुरुवातीला 10 वर्षांची शिक्षा झाली होती, परंतु 2020 मध्ये कोरोना काळाचा फायदा घेत प्रशासनानं त्याची उर्वरित शिक्षा माफ करून त्याला मुक्त केले। आपल्या बहिणीचा मारेकरी मोकाट फिरत असल्याचं पाहून लवप्रीतचा संताप अनावर झाला। अखेर 28 ऑगस्ट 2024 रोजी लवप्रीतनं ओंकारचा खात्मा करण्याचा निर्णय घेतला। लवप्रीत ओंकारवर बारीक लक्ष ठेवून होता आणि त्या दिवशी संधी साधून त्याने एका निर्मनुष्य ठिकाणी ओंकारला गाठलं। तिथं दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि लवप्रीतनं स्वतःकडे असलेल्या धारदार चाकूनं ओंकारच्या पोटात वार करून त्याचा निर्गुण खून केला। रागाच्या भरात त्यानं ओंकारचा मृतदेह छिन्न विछिन्न केला होता। ही घटना घडल्यानंतर जेव्हा पोलिसांनी लवप्रीतला अटक करून कोर्टात नेले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता। उलट आपल्या बहिणीचा बदला पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आणि तो पोलिसांसमोर विक्ट्री साईन करताना दिसला।